तोंडावर आलेले सणासुदीचे दिवस अन त्यात वाढलेली महागाई याच्या विरोधात पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावरती उतरली आहे। शनिवारी मनसेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली। आजचे दिन कुठे आहेत? डाळीच्या गगनाला भिडलेल्या किमती आणि एकूणच वाढलेली महागाईवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना चांगलीच आक्रमक झाली आहे। शनिवारी मनसेच्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत जिल्हाधिकारी सौरभ राव यांना निवेदन दिले। यावेळी मनसेचे पदाधिकारी आणि नगरसेवकांनी सरकारवर चांगले तोंड सूख घेतले। सणासुदीच्या दिवसावर महागाई वाव बसली आहे, त्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुणे शहराच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांवर धडक मोर्चा आणला होता। घोषणाबाजी करत जिल्हाधिकाऱ्यांना यांनी निवेदन दिलेलं आहे। काय निवेदन होतं, काय महागाईच्या विरोधात मनसेची यापुढील भूमिका असेल? माझ्यासोबत महिला आहेत, मनसेच्या पदाधिकारी आहेत, नगरसेविका आहेत, त्यांना विचारूया नक्की की काय हे आंदोलन होतं, कशा पद्धतीने निवेदन दिलं आहे, काय आंदोलन होतं आणि काय जिल्हाधिकाऱ्यांनी तुम्हाला आश्वासन दिले? आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे महागाईच्या विरोधात आंदोलन होतं आणि आम्ही सर्व मनसेचे कार्यकर्ते पदाधिकारी इथे उपस्थित आहोत। आम्ही आज निवेदन दिल्यानंतर त्यांना आम्ही सांगितलं की जे बीजेपीने आम्हाला आजचे दिन येणारचे जे वचन दिलं होतं, जी काही आम्हाला भूलथापा दिल्या होत्या त्या काही अजून पूर्ण झालेल्या नाही आहेत। आम्हाला आमचे वाईट दिवस परत द्या, कारण का त्या वाईट दिवसामध्ये गरीबातला गरीब डाळीचं पाणी बरोबर तरी चपाती खात होता। या बीजेपी सरकारने डाळीचं पाणी सुद्धा ठेवलं नाही। 210 रुपये डाळ झालेली आहे। मग गरिबांनी जगायचं कसं? त्यावेळी मोठ्या भूलथापा मारल्या, आम्ही महागाई कमी करणार, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र, आम्हाला तुमचा महाराष्ट्र नको, आमचा महाराष्ट्र एक नंबर होता आहे आणि राहणार। फक्त तुम्ही आता पाय उतार व्हा, कारण का तुम्ही महागाई वाढवलेली आहे, कमी केलेली नाहीये। आम्ही जेव्हा कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं तर त्यांनी ॲज युजल काहीच प्रतिक्रिया दिलेली नाहीये। ते बहुतेक बीजेपी सरकार असल्यामुळे चिंतन करत असतील, चिंतन करून मग त्याच्यानंतर कुठली तरी अजून त्यांच्या बैठकी होतात आणि बैठकीमध्ये फक्त त्यांचं इतिवृत्त तयार होणार आणि निर्णय तर ते करणार नाही। यापुढे जर बीजेपी सरकारने महागाई कमी करू शकले नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना माननीय राजसाहेब ठाकरेंच्या आदेशानुसार राज्यभर आंदोलन करेल आणि त्याचे जे काही परिणाम असतील ते या बीजेपी सरकारचे आणि या प्रशासनाचे असणार आहेत। मनसेचं आजचं आंदोलन थोडंसं मनसे स्टाईलनी कमी वाटलं, पण यापुढचं आंदोलन मनसे स्टाईलनी होईल का? मनसे स्टाईल कमी नाही। ॲक्च्युली तुम्हाला सांगते की मनसे स्टाईल वापरली तरी तिकडनं तुम्ही म्हणणार मनसे स्टाईलनी आंदोलन केलं, असं केलं, तसं केलं। आता आम्ही काय करतो, पहिल्यांदा विनंती करतो आणि विनंती नाही केली की आमचं खळफटक आहेच ना, आमचे ते रक्त आले सगळ्यांच्या भिनभिनले, त्यामुळे त्याला ते थांबत नाही कधी। फक्त आम्ही आदेशाची वाट बघतो। पहिलं आमचं आंदोलन होतं, आम्ही निवेदन दिलेलं आहे। जर त्यांनी त्या निवेदनाला सिरियसली घेतलं नाही, त्याच्यावर निर्णय केला नाही तर तुम्हालाही माहिती की मनसे काय करू शकते आणि ते आम्ही करणारच। म्हणजे आता जर महागाईच्या यांवर काही निर्णय घेतला नाही तर मनसेचं पुढचं आंदोलन खळखटाक पद्धतीने असेल? ते सांगायचीच गरज नाही ना। नक्कीच कळफटाक असणार, मनसे स्टाईलने असणार, त्यांच्या नाकात दम आणणार आणि सर्वसामान्य लोकांना महागाई ही आम्ही कमी करून दिल्याशिवाय राहणार नाही। त्यासाठी आम्हाला जे जे करावं लागेल ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना करणार। पुणे शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यांना पालकमंत्री पुण्यात नाहीत गिरीश बापट म्हणून आम्ही त्यांना आज निवेदन दिलं आहे। वाढत्या किमती तूरडाळ आणि सर्वच डाळींच्या ह्याच्या निषेधार्थ आम्ही आज इथे आंदोलन केलं आहे। हे सर्वस्वी सरकारच्या हातात आहे आणि सरकार फक्त अच्छे दिन म्हणून घोषणा करते, प्रत्यक्षात मात्र अच्छे दिन येतच नाही आहेत, असलेले दिन पण बुरे होत चाललेले आहेत। म्हणून आम्हाला आज हे निवेदन द्यावं लागलेलं आहे, कारण तुरडाळीचे भाव 200 रुपयावरून 280 रुपये ह्या दराने विकले जाते। तुरडाळ बाजारामध्ये सर्वच डाळींचे भाव कडाडलेले आहेत। दर निश्चितीचं धोरण अंमलबजावणी होत नाही। आयात आणि पुरवठा याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये तफावत आहे। साठेबाजांनी मोठ्या प्रमाणावर साठा करून ठेवला आहे। या सर्व गोष्टींकडे कानाडोळा करून हे सरकार सुस्त आणि मस्त आहे आणि केवळ नागरिकांना असं दाखवत आहे की आम्ही सरकार चालवतोय आणि आमच्या सरकारमध्ये सगळं आलबेल आहे। या सगळ्या गोष्टींचा निषेध करण्यासाठी आज आम्ही राजसाहेबांच्या आदेशानुसार इथे आंदोलन घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे की येणाऱ्या काळामध्ये तातडीने जर का साठेबाजांवरती तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना साठेबाजांवरती कारवाई करून ते साठे नागरिकांना खुले करून देईल। आंदोलन आम्ही हे फक्त सर्वसामान्यांसाठी केलेलं होतं। आमच्या राजसाहेबांचे आदेश होते की आपण जे काही लढतो आहोत हे सर्वसामान्यांसाठी लढतो आहोत। आम्ही कधीच हे केलेलं नाही आहे की आम्हाला आजचे दिन पाहिजेत किंवा आमचा महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवला। आमच्या साहेबांचं ब्रीदवाक्य आहे, महाराष्ट्र माझा, मी महाराष्ट्राचा।
आणि ह्याच्यामध्ये हे सगळं करण्यामागचं कारण फक्त एवढंच होतं की हे सर्वसामान्यांना सगळ्या गोष्टी सुविधा ह्या मिळण्या गरजेचं होतं. त्या सगळ्या गोष्टी आहेत त्या स्वस्त होणं गरजेचं होतं. आणि ह्या सगळ्या मागचं आंदोलन करण्यामागचा उद्देश अजून एक असा होता की हे जे साठे बाजारांचं जे फोफावत चाललेलं आहे साम्राज्य, हे कुठेतरी कमी झालं पाहिजे. आत्ता फक्त तुम्ही भाववाढ करता आणि हे सगळे साठा करून ठेवतात आणि ह्या सगळ्यांना जबाबदार कोण ठरतं किंवा हे होत असेल तर तो फक्त गरीब आहे आणि त्याच्यावर अन्याय होतो. आणि ही सगळी मोठी माणसं, श्रीमंत माणसं हे सगळं आपापला हे करून ठेवतात, साठा करून ठेवतात आणि नंतर उघडत नाहीत. म्हणजे साठे जे आहेत ते उघडत नाहीत आणि त्यामुळे ही गरिबी दिसून येते आणि ह्याचा हा महागाईचा वाढ होत जाते. आणि आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना या आंदोलन करण्यामागचा उद्देश हाच आहे की आता आमच्या राजसाहेबांनी आदेशानुसार आम्ही हे साठे बाजार जे जिथं जिथं बाजार त्यांनी भरवला आहे किंवा कुठे त्यांनी कोठार भरून ठेवलेलं आहे ते आम्ही खुलं करून देणार आणि हे नागरिकांपर्यंत खुलं करून देणार. आणि यामध्ये तुमची कुठलीही सरकार असो किंवा कुठलंही प्रशासन तुम्ही आम्हाला अडवू शकत नाही. याच मागचा उद्देश आहे. नक्कीच हे जे आहे ही कृत्रिम महागाईच आहे. हे फक्त वाढवण्याचं काम करतात. फक्त तुरडाळ आणि मूगडाळ म्हणूनच नाही तर तुम्ही आत्ता बघत असाल तर नवरात्राचे शेंगदाणे बघा किंवा भगर बघा, या सगळ्या गोष्टी त्यांनी वाढवून ठेवलेल्या आहेत. जसजसं सणवार येतो तसतसं ह्या गोष्टी वाढत जातात. ह्या मागचं कारण काय आहे? आम्ही फक्त एवढंच म्हणतोय की आमची सर्वसामान्यांची भूमिका आहे की आम्ही जसे होतो तसे ठीक होतो. जसे आधीचे दिन होते तसेच द्या आम्हाला अच्छे दिन नको. आम्हाला जे आहेत तसे द्या. सर्वसामान्यांचे दिवस द्या की जेणेकरून आम्हाला काहीतरी एक सुखद असं एक चटणी भाकर खायला मिळाली, त्याच्याबरोबर वरणाचं पाणी मिळालं तरीही चालेल. यापुढील मनसेचं आंदोलन खळखटाक पद्धती आणि मनसेच्या स्टाईलने असेल. महागाई विरोधात मनसेने हा जो मोर्चा उघडलाय, मनसेने हा आवाज उघडलाय, हा कितपर्यंत मोठा होतोय, कशा पद्धतीचं पुढचं आंदोलन राहतंय हे पाहण्यासारखं राहणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित वनकटे, अभिजित दराडे, नेक्स्ट जनरेशन न्यूज, पुणे.